पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या बळीराजासाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। आता राज्य सरकारने बळीराजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। शेतकरी मित्रांनो, सरकारने आता थेट तुमच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 45 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरवला होता त्यांच्यासाठी ही मोठी लॉटरीच म्हणावी लागेल, कारण आता नुकसानीच्या बदल्यात प्रति हेक्टर साधारणतः 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम थेट तुमच्या पदरात पडणार आहे। त्यामुळे आता काळजीत पडण्याचं कारण नाही, कारण हक्काचे पैसे आता तुमच्या दारात आले। या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यावर लक्ष दिलं असून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा मार्ग निवडला आहे। याचा सोपा अर्थ असा की सरकारकडून निघालेला पैसा मध्यंतरी कुठेही न अडकता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। यामुळे भ्रष्टाचाराला वाव उरणार नाही आणि प्रत्येक गरजू शेतकऱ्याला त्याचे पैसे वेळेवर मिळतील। तर बघा मित्रांनो, ही मदत टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे आणि 80 तालुक्यांची एक विशेष यादी तयार करण्यात आली। तुमचा जिल्हा या पहिल्या यादीत आहे की नाही, किंवा तुमच्या तालुक्याला किती निधी मिळणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण पुढे त्या जिल्ह्यांची नावं आणि सविस्तर माहिती बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा। त्यामुळे काय होईल तर सरकारी योजनांची अशीच महत्त्वाची सगळी माहिती यादी तुमच्या फोनवर पोहोचेल। चला तर मग वेळ न घालवता पाहूया सरकारचा हा नेमका निर्णय काय आहे। आता बघा, सरकारचं धोरण अगदी स्पष्ट आहे। शेतकऱ्याचा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवा। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलंय की विम्याची रक्कम देताना एकाही पात्र शेतकऱ्याची गळती होता कामा नये। पण तुमच्या मनात प्रश्न असेल की हे पैसे मिळायला एवढा उशीर का झाला, तर याचं कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी विम्याचे पैसे द्यायचे होते, पण त्याआधी नुकसानीची इतर मदत आणि अनुदानाचं वाटप पूर्ण करणं गरजेचं होतं। आता ही सगळी कामं मार्गी लागली आहेत, म्हणून विम्याचा मार्ग मोकळा झालाय। तर शेतकरी बांधवांनो, ही मदत काही 10 ते 12 हजारांची नाही, तर थेट 25,000 प्रति हेक्टर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार मिळाला आहे। आता विशेष म्हणजे ही मदत फक्त विम्यापुरतीच मर्यादित नाही। ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी सरकार आता दुसरा टप्पा सुरू करत आहे। या टप्प्यात प्रत्येक शेतकऱ्याला 14,000 रुपयांचं जास्तीचं अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजे एका बाजूला विमा आणि दुसऱ्या बाजूला अनुदान, असा दुहेरी फायदा आपल्या बळीराजाला होईल। त्यामुळेच आता सगळ्यात महत्त्वाचं काम उरतं ते म्हणजे यादी तपासणं। तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव त्या यादीत आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण एकदा का नाव यादीत दिसलं की तुमचे पैसे 100% जमा होणार हे नक्की समजा। सरकारने या संदर्भात अधिकृत GR काढून सर्व अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या। कामात कसलीही दिरंगाई नको। आता ही सगळी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। चला तर मग आता प्रत्यक्ष ती यादीच पाहूया। या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विम्याची पूर्ण रक्कम मिळणार आहे, हे तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। पण मित्रांनो, इथे एक मोठी अट आहे। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की प्रत्येक शेतकऱ्याला 2 अत्यंत महत्त्वाची कामं तातडीने पूर्ण करावी लागतील। जर तुम्ही ही 2 कामं वेळेत पूर्ण केली नाहीत तर मात्र विम्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यात अडचण येऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, हा थेट सरकारचा आदेश आहे, त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। ज्यांना ज्यांना हे पैसे हवे आहेत त्यांनी ही 2 कामं अर्जंट बेसिसवर पूर्ण करणं गरजेचं आहे। एकदा का ही कामं पूर्ण झाली की तुमचं नाव फायनल लिस्टमध्ये येईल आणि मग सरकारी मदत थेट तुमच्या बँकेत जमा होईल। त्यामुळे नंतर करू असं म्हणून चालणार नाही, कारण तुमच्या विम्याचे पैसे याच गोष्टीवर अवलंबून आहेत। आता तुमच्या मनात नक्कीच विचार येत असेल की अशी कोणती 2 कामं आहेत, तर काळजी करू नका। याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती 2 कामं कोणती आणि ती कशी करायची हे सविस्तर सांगणार आहे। पण त्याआधी आपण ती जिल्ह्यांची यादी बघूया जिथे हे वाटप सुरू झालंय। तुमचं गाव किंवा तालुका या यादीत आहे का हे पाहण्यासाठी फक्त 2 मिनिटं द्या। जर तुमचं नाव यादीत असेल तर मी सांगितलेली 2 कामं पूर्ण केल्यावर तुम्हाला 100% पैसे मिळणारच। आता समोर आलेल्या माहितीनुसार
पहिल्या जिल्ह्याची आणि तालुक्यांची नावं जाहीर झाली, पण त्यापूर्वी एक मोठा बदल समजून घ्या. सरकारने आता पीक विम्याचे जुने 4 निकष रद्द केलेले आहेत. आता फक्त पीक कापणी प्रयोग हाच एकमेव आधार मानला जाणार आहे. कृषी विभागाने खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगांचा संपूर्ण रिपोर्ट तयार केला असून विमा कंपन्यांकडे पाठवला आहे. महत्त्वाचं म्हणजे विमा कंपन्यांनी या रिपोर्टवर कोणताही आक्षेप घेतलेला नाही, पण तरीही अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या हातात 1 रुपयाही पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात थोडा संताप आहे आणि नाराजी नक्कीच आहे. म्हणून ही मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी काय करावं लागेल हे आपण आता पुढे पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जुन्या पीक विमा योजनेत अनेकदा गोंधळ व्हायचा. मोठ्या प्रमाणावर चुकीचे किंवा बोगस अर्ज येत होते, ज्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच जास्त व्हायचा. पण आता सरकारने हे सगळं मोडीत काढलंय. नवीन नियम आणि सुधारित अटींसह सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली. आता या नव्या घोषणेनुसार निवडक 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा करण्याची हमी सरकारने दिली. म्हणजे आता एकही गरजू शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही. चला तर मग आता वेळ वाया न घालवता त्या संपूर्ण जिल्ह्यांची नावं पाहूया जिथे विम्याचे पैसे टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहेत. आता सर्वात पहिलं नाव आहे पुणे जिल्ह्याचं. नागपूरमधील हजारो शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांना 12,000, कुणाला 14,000, कुणाला 16,000 तर काही जणांना थेट 25,000 रुपयांपर्यंतची मदत टप्प्याटप्प्याने मिळत आहे. पुणेसोबतच या यादीत ठाणे, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर, नाशिक, इकडे खानदेशातला जळगाव, मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर अहमदनगर, त्याच्यानंतर आहे आपला बीड, विदर्भातला नांदेड, अमरावती, अकोला, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व भागात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. ज्यांना अजून मेसेज आलेला नाही त्यांनी थोडा धीर धरा, कारण तुमची रक्कमही लवकरच जमा होणार आहे. आता विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ही मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण तिथे अंमलबजावणी अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता उगीच चिंता करत बसू नका. सरकारने पैशाचं पूर्ण नियोजन केलंय. जरी ही रक्कम टप्प्याटप्प्याने येत असली तरी ती तुमच्या बँक खात्यात नक्की पोहोचणार आहे. सरकारचं लक्ष प्रत्येक लाभार्थ्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या बँकेचे मेसेज चेक करत राहा. आता आपण थोडं सविस्तर बोलूया. आता जिल्ह्यांच्या यादीसोबत तालुक्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे. आता यामध्ये सर्वात आघाडीवर आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. इथल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 14,000, 16,000 तर काहींच्या खात्यावर 22,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील तालुक्यांच्या यादीतलं पुढचं महत्त्वाचं नाव म्हणजे मावळ तालुका. इथल्या हजारो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. मावळमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15,000 रुपयांपासून तर 25,000 रुपयांपर्यंतची विमा रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी सोडा, आपल्या बँक खात्याकडे लक्ष द्या, कारण नागपूरमधील या भागातील शेतकऱ्यांना लवकरच हा पूर्ण लाभ मिळणार हे आता स्पष्ट झालंय. आता आपण एका अशा विषयाकडे वळतोय जो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. यादीत अजून कोणते जिल्हे आहेत हे तर मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे, पण त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 अत्यावश्यक कामं कोणती, ज्याशिवाय तुमचे पैसे खात्यात येणार नाही, ती माहिती नीट समजून घ्या. तर बघा मित्रांनो, जर तुमचं नाव पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला मिळणारी रक्कम ही 25,000 रुपयांपर्यंतची असेल, हे आता फिक्स झालंय. पण जर ती 2 कामं वेळेत पूर्ण केली नाहीत तर मात्र तुमची ही मदत अडकू शकते. ही अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी या 2 कामांवर विशेष जोर दिला. त्यामुळे व्हिडिओचे पुढचे 2 ते 3 मिनिटं खूप महत्त्वाचे आहेत. अजिबात स्किप करू नका. आता सरकारने 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. या याद्यांमध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका एकदा खात्रीशीरपणे तपासून घ्या, कारण नाव यादीत असणं याचा अर्थ असा की तुमची मदत कन्फर्म झालेली आहे. सरकारने स्पष्ट केलंय की ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. डीबीटीचं सगळं काम पूर्ण झालं असून पुढच्या 2 दिवसात ही रक्कम तुमच्या खात्यात दिसायला सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की कोणत्याही शेतकऱ्याने आता चिंता करायचं कारण नाही. त्यांनी स्वतः यादी जाहीर केली असून कोणत्या भागात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत याचं संपूर्ण नियोजन तयार करण्यात आलंय. तर मित्रांनो, आता आपण ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गाव आणि तालुक्याची स्थिती समजेल. तुम्हाला माहीत आहे का,
महाराष्ट्र राज्यातील तब्बल 91 लाख शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला. या सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृतपणे आपला विमा हप्ता भरून या योजनेत सहभाग नोंदवला आणि म्हणूनच आज ते या मोठ्या मदतीसाठी पात्र ठरलेले आहेत. आता बघा, सरकारकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे, पण मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची सूचना दिली. त्यांनी स्पष्ट केलंय की पुढील काही दिवसात 2 अत्यावश्यक कामं पूर्ण करणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी बंधनकारक करण्यात आलंय. जर ही कामं वेळेत झाली नाहीत तर मात्र नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला अडथळा येऊ शकतो. 2025च्या खरीप हंगामात लाखो शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे, पण काही ठिकाणी असं लक्षात आलंय की ही 2 कामं अपूर्ण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. म्हणून तुमचे पैसे आज जमा होणार की उद्या हे पाहण्यापूर्वी ही 2 कामं नीट समजून घ्या. सध्या या संदर्भातील अधिकृत कागदपत्र आणि वर्तमानपत्रातील बातम्या सुद्धा समोर आल्या. त्यात स्पष्टपणे सांगितलंय की पैसे जमा होण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. आता इथेच खरा गोंधळ आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने निधी तर मंजूर केला, पण यामध्ये KYC आणि फार्मर ID ची अट ठेवलेली आहे. सरकारने तुमच्या नावावर पैसे मंजूर केले असूनही केवळ या तांत्रिक चुकांमुळे ते तुमच्या बँकेपर्यंत पोहोचत नाहीयेत. प्रशासनाने अतिवृष्टीच्या नुकसानीची गंभीर दखल घेत निधी वाटप सुरू केलंय, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. KYC प्रक्रिया अर्धवट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी अजून फार्मर ID तयार केलेलं नाही. ज्यांनी हे काम केलंय त्यांना काळजी करायची गरज नाही, पण ज्यांचं हे बाकी आहे त्यांनी अजिबात वेळ न घालवता ते पूर्ण करून घ्या. कारण एकदा का तुमची फार्मर ID तयार झाली आणि KYC पूर्ण झाली की DBTच्या माध्यमातून सरकारचा पैसा विना अडथळा थेट तुमच्या खिशात येईल. ही एक छोटीशी प्रक्रिया आहे, पण ती पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला या मोठ्या मदतीचा लाभ घेता येणार नाही. आता एक आनंदाची गोष्ट आहे का, अतिवृष्टीच्या अनुदानासाठी लागणारी संपूर्ण रक्कम सरकारने मंजूर केली. ज्यांचं KYC अपडेट आहे त्यांना 100% फायदा होईल. त्यामुळे आपली कागदपत्र तपासा आणि हक्काच्या मदतीचा लाभ घ्या. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ती म्हणजे नुकसान भरपाई. ही रक्कम सुद्धा तुमच्या खात्यात जमा व्हावी यासाठी नेमकी कोणती 2 कामं करायची आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर विशेष भर दिला. यातलं पहिलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. मित्रांनो, आजही आपल्याकडे असे अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी फार्मर ID तयार केलेली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे ही ID नसेल तर पुढची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे ज्यांनी अजून हे काम केलं नाही त्यांनी ते तातडीने पूर्ण करा. फार्मर ID तयार असली की DBTच्या माध्यमातून मिळणारा सरकारी लाभ थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला कोणतीही अडचण येत नाही. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमची KYC पूर्ण करा. जर पूर्ण नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. यानंतर एक छोटीशी गोष्ट तपासायची आहे, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खातं ही तिन्ही एकमेकांची लिंक आहेत का, जोडलेली आहेत का. बस एवढी ही 2 साधी कामं आहेत. ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की तुम्ही निश्चिंत होऊ शकता. मग विम्याचे आणि नुकसानीचे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात वेळेवर क्रेडिट होतील. आता जिल्ह्यांबद्दल बोलायचं झालं तर ठाणे, कोकण किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अमरावती, अकोला, भंडारा आणि गोंदिया या सर्व जिल्ह्यात सध्या पैसे वाटपाची जोरदार तयारी सुरू आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मदत नक्की मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.